मी मायागुरी या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे। आता दुपारचे 2 वाजलेत आणि आता जस्ट मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। आणि मंडळी आता मी किचनमध्ये आले। आता किचनमध्ये दुपारची जी काही भांडी पडले ती घासून घेते पटकन। तुम्ही बघू शकता दुपारची एवढी भांडी पडलेत ती आता सगळी पटपट घासून घेते। तर आता इथे तुम्ही बघू शकता सकाळची नाश्त्याची आणि दुपारच्या जेवणाची अशी सगळी मिळून भांडी पडलेली आहेत। मला समजत नाही एवढी भांडी का पडतात, कारण नेहमीच म्हणजे आता रात्री भांडी घासली आहेत, परत सकाळी घासली आहेत, तरीसुद्धा थोडी थोडी करून अशी भांडी पडतच असतात। अक्षरशः चमचा वाट्या सगळं काही इथे पडलेलं आहे आणि हे नेहमीचंच आहे, एक दिवसाचं नाही आहे। तर खूप भांडी पडतात आमच्याकडे तरी। आणि आता इथे माझी सगळी भांडी घासून झालेली आहे, तर आता इथे पाणी निथळायला ठेवलेलं आहे। पाणी सगळं निथळून झाल्यानंतर थोड्या वेळाने मी ही भांडी लावणार आहे। तर आता मी जरा अजून बाकीची जी काही कामं आहेत ती कामं करून घेते। तर मंडळी आता इथे मी तांदूळ घेतलेले 4 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। या वाटीच्या प्रमाणामध्ये सर्व घेतलेलं आहे। तर आता उद्या मला इडली सांबार करायचं आहे, त्यामुळे आता मी तांदूळ आणि उडीद डाळ पाण्याने भिजवून घेते। आधी पहिले 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। इथे मी एकाच 4 अशा पद्धतीने मी नेहमी घेत असते। तांदूळ 4 वाटी आणि उडीद डाळ 1 वाटी। तर आता हे 2 ते 3 पाण्याने धुवून घेते। तर इथे मी तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतली 2 ते 3 पाण्याने आणि आता इथे पुरेसं पाणी घातलेले आहे तांदळामध्ये आणि डाळीमध्ये पण। तर उडीद डाळ जास्त धुवायची नसते घासून, तर अलगद असं मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आणि ह्याचा जो फेस असतो ना, फेस आपल्याला जास्त उपयोगी येतो, म्हणजे ह्याच्यामुळे आपली जी इडली असते ना ती सॉफ्ट होते। त्यानंतर इथे मी पोहे घेतलेत, तर पोहेसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेत आणि इथे मी 1 चमचा मेथ्या स्वच्छ धुवून घेतलेले। तर आता या मेथ्यासुद्धा आपल्याला भिजत ठेवायच्यात। तर आता मी या डाळीमध्येच टाकते भिजायला। सुरुवातीला मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मेथ्या। तर आता यामध्ये मेथ्या पण टाकलेल्या आहेत। मेथ्या आणि पोहे टाकल्यामुळे काय होणार आहे, आपले जे इडलीचं पीठ आहे ते छान असं फर्मेंट होतं। तर आता हे सगळं मी झाकून ठेवलेलं आहे आणि 7 तासाने आपण याला छान असं ग्राइंड करून घेणार आहोत। आता घड्यात 4:30 वाजलेत आणि इथे माझा चहा सुद्धा रेडी झालेला आहे। गॅस बंद करते। आणि आता माझी चहाची वेळ झालेली आहे, चहा पिऊन घेते। चहा घेऊन आता मी इथे आली आहे गॅलरीमध्ये। आता बरेच दिवस झाले जास्वंदाला कळ्याच आल्या नाही आहेत, बघायचं आता काय करायचं। विचार करते की झाडांसाठी खत घेऊन यावं, कारण आता सध्या माझं तरी फर्टिलायझरचं काम काही चालू नाही आहे, म्हणजे आता माझ्याकडे कुठल्याच प्रकारचं फर्टिलायझर तयार होत नाही आहे। त्यामुळे कदाचित आता मी विचार करते झाडांसाठी खत घ्यावं। रासायनिक खत नाही घेणार आहे मात्र मी। तर मंडळी आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आता मी बनवणार आहे खारे शंकरपाळी, कारण थोडासा मैदा बाकी होता आणि केतूला पण खारे शंकरपाळे खूप आवडतात खायला। तर 4 वाजता त्याला भूक लागली की जरा वेगळं खावंसं वाटतं। तसं काही जास्त तेलकट खायला आवडतं असं काही नाही, पण खारे शंकरपाळ्या ती आवडीने खाते, त्यामुळे आता मी खारे शंकरपाळ्या करणार आहे। आणि आज मला बहुतेक तरी चकलीचं पण पीठ थोडंसं उरलं आहे, तर ते सुद्धा करायचं आहे। बघूया आता, हे तरी करते कारण मला परत नंतर स्वयंपाक पण करायचा आहे। तर आधी पहिले खारे शंकरपाळ्या करते आणि त्याची तयारी पण मी केली, तुम्हाला दाखवते। तर मंडळी इथे मी तयारी करून घेतलेली आहे। आता खारे शंकरपाळ्या करण्यासाठी आज मी त्यामध्ये हळद, लाल तिखट, त्यानंतर काळी मिरी पण टाकणार आहे, ओवा, तीळ, जिरं आणि चवीनुसार मीठ, एवढं सगळं मी काढून घेतलेलं आहे। आणि आता एवढा मैदा माझा उरलेला आहे, तर आता बघते किती होते आणि आता इथे चाळून घेते। थोडं थोडं करून सगळं चाळून घेते मी। मैदा चांगला आहे।
तर आता इथे सगळं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला हे तूप आहे, हे 2 चमचे तूप घेतले मी, तर एकदम कडकडीत करून घेतले. तर आता हे ओतून घेऊया आपण. आणि हे तूप आपण त्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया. कडकडीत असं घेतले तूप हे आणि असंच ठेवूया. त्यानंतर आता आपल्याला आपण हे जे सगळे मसाले घेतलेले ते घालायचे. आणि हे पण आता आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मी हाताने मिक्स करून घेते. म्हणजे हाताने सगळं तूप जे आहे ना ते चोळून घेऊया आपण. म्हणजे आपल्या जे खाऱ्या शंकरपाळ्या आहेत त्या मस्त अशा खुसखुशीत होतील. तर अशा पद्धतीने सगळं पीठ आपण मिक्स करून घेऊया. तर वेदांत आता काय चेंज करते? बल्ब चेंज करतोय. अरे बाबा तू पाडशील. स्टूलवरती उभं राहा, स्टूलवरती उभं राहा बाबा. वेदांत आता वरती बल्ब लावणार आहे. तो हा जो बल्ब आहे तो जरा जुना झाला आहे, त्याचा प्रकाश कमी येतोय आणि हा नवीन जो आहे तो लावतोय. हळू आरामात वेदांत. गोल फिरवायचंय का फक्त? ते हातातला ठेव ना, ते तुला दे. ते तू घे ग. झालं काय? क्यू लाईट लावून मग. अरे बापरे, बापरे भरपूर प्रकाश पडतोय. वेदांत एकदम गोरा गोरा दिसायला लागलाय. चल ठेव आता तो बल्ब तिकडे लाव. तर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचंय आणि आपल्याला याची घट्टसर कणिक मळून घ्यायची. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचंय. तर आता इथे तुम्ही बघू शकता मंडळी, छान अशी कणिक मळून झालेली. ही कणिक थोडीशी घट्टसरच ठेवायची. तुम्ही बघू शकता घट्ट आहे. तर आता ही मी 5-10 मिनटं रेस्ट करायला ठेवते. आता कणिक रेस्ट करायला ठेवली, तोपर्यंत मी वेदांचा पनीर बनवून घेते. तर चला. तर आताच कॅनमध्ये एक पॅक राहिला होता तेलाचा, तो काढून घेतलाय. तर आता उद्या सामान भरायचं आहे. तर आता इथे वेदांचा पनीर रेडी आहे आणि ब्रेडसुद्धा मी भाजून घेतलेत. तर आता मी वेदांना हे खायला देते. वेदांना पनीर बनवून झाल्यानंतर आता इथे मी गॅसवरती कढई ठेवले. कढईमध्ये तेल ओतून घेतले मला जेवढं हवं तेवढं. त्यानंतर आपण जी कणिक मळून घेतली आहे ती पुन्हा एकदा थोडीशी मळून घ्यायची. आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे थोडीशी कणिक घट्ट मळली गेलेली आहे. आणि आता यातला एक गोळा घेतला आहे आणि हा गोळा व्यवस्थित पुन्हा एकदा हातावरती फिरवून घ्यायचा. आणि आता मी ह्याची पोळी लाटून घेणार आहे. तर इथे आपल्याला पोळी लाटून घ्यायची, जास्त पातळ नाही जास्त जाडसर नाही, अशा पद्धतीची मोठी अशी ही चपाती मी लाटून घेतलेली आहे. तर एक पोळी आपण लाटून घेतली आहे. आणि इथे मी एक केकचं जे नोझल असतं ना ते घेतले. तर हा जो गोल आकार आहे ना, या आकारामध्ये आज आपण खाऱ्या शंकरपाळ्या करूया. जरा थोडंसं वेगळं. हे बघा अशा पद्धतीने. तर या नोझलने मी हे करून घेते. थोडंसं वेगळं, जरा केतूला पण छान वाटेल. तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे. तर आता आपण हे तेलामध्ये सोडूया.
एकदम छान छोट्या छोट्या बटनासारख्या झालेल्या आहेत या शंकरपाळ्या. तर आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असे तळले गेलेले आहेत. काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त झालेत आणि जरा आकार पण वेगळा आलेला आहे असं वाटतंय. आणि आता सुरुवातीला मी ह्या सगळ्या लाटून घेते, शंकरपाळ्या सगळ्या करून घेते आणि सर्वात शेवटी मग मी हे तळणार आहे. मंडळी इथे माझ्या सगळ्या शंकरपाळ्या करून झालेल्या आहे आणि तेल पुन्हा तापायला ठेवले आहे मी. आता या शंकरपाळ्या मी तळून घेते पटपट. बराच वेळ झाला आहे, स्वयंपाक पण करायचा आहे अजून मला. तर आता इथे तुम्ही बघू शकता सगळ्या शंकरपाळ्या करून झालेल्या आहेत. खूप मस्त झालेल्या आहेत आणि दिसायला पण खूप छान वाटत आहेत. मात्र एवढ्या शंकरपाळ्या करायला मला जरा थोडासा वेळ झाला, कारण छोटे छोटे करायला वेळ लागतो. केतकी असती तर पटकन झाल्या असत्या, एकटीने करायला जरा वेळ लागतो. आता इथे पनीर आहे. पनीर 200 ग्रॅम मी घेतलेलं आहे. त्यानंतर तांदूळ 2 वाटी आणि कांदा, टॅमॅटो आणि सिमला. तर आता पटकन पनीर पुलाव बनवून घेते मी. आता मी पुलाव कुकरमध्ये बनवणार आहे. तर आता सुरुवातीला आपल्याला तेल घालायचं आहे. तर आता तेल गरम झालं आहे, जिरा घालूया, तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी, लवंग. आता यामध्ये कांदा घालूया. टॅमॅटो, शिमला, आलं लसणाची पेस्ट घालायची. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची, त्यानंतर लाल तिखट थोडंसं घालायचं आणि एक हिरवी मिरची, बिर्याणी मसाला, धना पावडर. आता या स्टेजला आपण स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकूया. तांदूळ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आता आपण यामध्ये पनीर घालूया. तुम्हाला हवं असेल तर पनीरला थोडंसं हळद मीठ लावून आधीच परतून घेऊ शकता, पण आता मी आताच टाकते. आणि आता मीठ घालून घेते. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे. मिक्स करून घेते आता मी. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे. तांदूळ बुडतील एवढंच पाणी घालणार आहे मी आता. यामध्ये आपल्याला तूप घालायचं थोडंसं, म्हणजे आपला राईस थोडासा मोकळा होतो. तर आता इथे कुकर लावलेला आहे आणि कुकरची आता मी एक शिट्टी करून घेणार आहे. हिरो आली आहे. काय बोलू ना, काय बोलणार आहे गाणं? अरे गेली काय? हाय हाय. थांब थांब, कॅमेरा खराब झाला. हॅलो बस, गाणं बोलणं आहे ना तुझे.
तू अभी पढ़ाई करके आई क्या? हमें यहाँ पे क्या लगा है? मैंने माइक है। माइक लगाया, माइक। मेरे पास माइक ही नहीं है। हाँ, पर तू बोल के तो दिखा सकती ना। बता। मैं बोलूँ? हाँ। लकड़ी की काट, तू भी बोल मेरे साथ। क्यों? लकड़ी की काट करा। ऐसे बोलते हैं? हाँ। अच्छा, सुर में बोलना हाँ। आता है ना तुझे? आता है। अभी बोल रही थी। ना। मैं किसी के सामने नहीं बोलती माइक में। किसी के सामने नहीं बोलती। माइक देखती हूँ तब बोलती। टीचर के सामने? माइक देखती तब बोलती है। अच्छा। माइक में बोलेगी, रुक जा। अच्छा, टीचर के सामने नहीं बोलती? उसमें ना शो पढ़ने से ना शो ही है। हाँ? चलो बाहर शो ही है। बाहर शो ही है। शो है मतलब? अरे ये वहाँ भी लाइट हो गई ना, जो शो गए। कौन सो गए? हाँ, कौन सो गए? हाँ, तो इसमें ना आराम से बोलो। अरे बाप रे, काय सब बोलते? सो गए तो आराम से बोले इसमें। वापिस बोले तो निकल। गिरू दादी। दादी बुला रही है। चल बाय कर दिला। ओके, चालेल। हाँ, बाय। तुला किचन मध्ये सरप्राईज आहे, बघ काय आहे. काय आहे? बोल कशी काय? सुंदर काय? ते आपल्याकडे नोझल आहे ना, केकचं नोझल, त्याच्याने बनवलं. के तुझे आवडते शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत. खाऊन पण बघ कसे झालेत. पाठीमध्ये घे. आ ना अंदर. चल, ती लाजतीये, मॅडम लाजतीये. ये देख, हमारा दोनों का जीन्स भी सेम है. हाँ. अरे वा, किती छान डान्स करतात दोघी जणी. बाय गिरी जाएगी. हे की तू शिट्टी बंद कर, गॅस बंद कर, गॅस बंद कर. तर आता महेश आलेत, तर महेश यांना चहा देते. चहासोबत महेश यांना शंकरपाळे देऊया. काय बोलतायत बघूया. हे घ्या. हॅलो. खारी शंकरपाळ्या के तुला आवडतात ना? थोडंसं तिखट टाकलं, जास्त नाही. कसे लागतायत? छान. की तू पण खात बसली? आवडले? कुरकुरीत झाले ना? सुरुवातीला जेव्हा गरम गरम होते ना, तेव्हा मी वेदांतला दिले खायला, तर टेस्टच कळत नव्हती वेदांना. गरम असं कळत नाही. हां, गरम कळत नाही. मी पण त्याला म्हटलं, त्याला मीठ पण जास्त वाटत नव्हतं म्हणजे. मग म्हटलं थांब, थोडंसं थंड होऊ दे, मग कळेल. मंडळी, आता इथे आपला मस्तसा पुलाव रेडी झालेला आहे. मस्त मोकळा झालेला आहे. आता केतूला वाढते, केतूला भूक लागली आहे. चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.